नमस्कार. झेपमध्ये मी अश्विनी आपलं स्वागत करते. आपण जेव्हा एखाद्याच्या आयुष्याचा संघर्ष पाहतो, ऐकतो, तेव्हा आपण त्या संघर्षाच्या तीव्रतेबद्दल एक अंदाज बांधतो. पण प्रत्यक्षात मात्र त्या व्यक्तीने त्याहीपेक्षा कितीतरी जास्त भोगलेलं असतं. झेपमध्ये आपण अशाच शून्यातून विश्व निर्माण केलेल्या उद्योजकांचा जीवन प्रवास आणि त्यांची यशोगाथा उलगडत असतो. पण काही व्यक्तींचा प्रवास शून्याच्याही खालून सुरू झालेला असतो. विचार करा, अशा व्यक्तींना बालपणापासूनच किती सोसावं लागतं. सकारात्मक मानसिकता म्हणजे काय आणि नकारात्मक मानसिकता म्हणजे काय हे कळण्यापलीकडचं त्यांचं वय असतं. पण बालपणापासून खस्ता खाऊनही यशाकडे झेपवण्याचा ज्यांचा संघर्ष असतो, अशा व्यक्ती खरोखरच असामान्य असतात. आज आपल्या भेटीस येणारं व्यक्तिमत्व असामान्य तर आहेच, पण त्याचबरोबर कणखर, धाडसी आणि लढवय्या वृत्तीचं, तसंच एनर्जी सेक्टरमध्ये LPG प्रोडक्ट्स आणि सिस्टीमच्या उत्पादनात अग्रेसर ठरलेल्या एंजमेज कंपनीचे संस्थापकीय संचालक माननीय श्री दत्तात्रय जगताप. सर्व प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, माझं नाव दत्ता जगताप. माझा जन्म 14 डिसेंबर 1980 साली लोणंद या छोट्याशा गावी झाला. हे माझं आजोळ आहे बेसिकली. आणि माझ्या जन्माबरोबरती माझं जे माझ्या वडिलांबरोबरचे नातं होतं, ते वडिलांचं नातं आणि माझं नातं अतिशय सर्वसाधारण होतं. 6 महिन्याचं असताना वडिलांनी वडिलांचं माझ्यावरचं जे प्रेम होतं हे अतिशय तुटपुंज प्रेम होतं. आणि त्यांच्या माझ्यावरती असलेल्या नकारात्मक विचारांमुळे मला त्यांचं ते प्रेम मिळालंच नव्हतं सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये. आणि ती जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीचं कुंपण माझ्या आईच्या ममत्वाकडे होतं, तिच्या मातृत्वाकडे होतं. कारण तिचं जे मातृत्व होतं ते तिला फुलवता आलं नाही माझ्याबरोबरती. आणि ओव्हरऑल परिस्थितीमुळे 6 महिन्याचं असल्यानंतर माझ्या आईने एक निर्णय घेतला की या बाळाच्या चांगल्या संगोपनासाठी तिने मला परत माझ्या आजीकडे पाठवलं. माझ्या आजीकडे ज्यावेळेस मी आलो, मला माझ्या आयुष्याची एक महानायिका भेटली. माझी आजी अतिशय कणखर, अतिशय धाडसी स्त्री. तिचं माझ्या आयुष्यात पदार्पण झालं. आणि 6 महिन्याचं असल्यापासून माझ्या आजीने माझा सांभाळ केला लोणंद या गावी. सो लोणंद हे खूप छोटंसं गाव होतं, पण याच्यामध्ये माझ्या वाट्याला जे लोणंद आलं ते अतिशय उत्कृष्ट लोणंद होतं. कारण आमचं जे घर होतं ते अगदी बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूला होतं आणि मेन बाजारपेठेत होतं. तुम्ही आत्ता जे बघताय हे खूप अलीकडची वस्तू आहे, पण आमचं जे जुनं घर होतं ते अतिशय छोटं पत्र्याचं घर होतं. आणि त्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही अतिशय सुखानं 15 वर्ष आम्ही तिथं वास्तव्य केलं. त्याच्यानंतर ही वास्तू आम्ही खूप कष्टानं बांधली. आजीचं त्याच्यात खूप मोलाचं साथ होती त्याच्यामध्ये. आम्ही त्याच्यात आमच्या पद्धतीनं तो थोडा हातभार लावला आणि तिने स्वतःच्या कष्टानं, स्वतःच्या जिद्दीनं तिला हवं असलेलं हे घर उभं केलं. सो अशी माझी ही महानायिका, जी माझी आजी श्रीमती मालन सोनवणे, वयाच्या 35व्या वर्षी अकाली विधवा होणं, स्वतःच्या पदरी 4 मुली असणं, त्याच्यानंतर जी सर्वात धाकटी मुलगी ती अपंग असणं, त्याच्यानंतर त्या काळात ज्या काही समाज रूढी परंपरा होत्या त्या सर्वांना फेस करत करत तिने माझंही संगोपन करायला सुरुवात केली. अशी ही धाडसी स्त्री
आणि त्यावेळेस अतिशय कमालीचं दारिद्र्य होतं आणि हालाकीची परिस्थिती होती. आणि त्या अशा परिस्थितीमध्ये तिने तिचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ती रस्त्यावरती केळी विक्रीचा व्यवसाय करायची. आणि अशा केळी विक्रीच्या व्यवसायामधून त्या सुरुवातीच्या 4-5 वर्षामध्ये आमचा जीवन प्रवास सुरू झाला. त्या 4-5 वर्षात बाकीच्या माझ्या मावशींचे पण लग्न झाली. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस माझं वय असं होतं की जिथे मला थोडं कळत होतं, अशा वयाच्या 5व्या वर्षापासून मी, माझी आजी आणि माझी अपंग असणारी मावशी, आमचं सर्वांचं एक वेगळा संघर्ष सुरू झाला. मला जसं त्या आजीचा संघर्ष जाणवत होता त्या कमालीच्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये, आणि त्या संघर्षामध्ये मलाही माझं काहीतरी थोडं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे म्हणून सकाळी लवकर उठणं, तो व्यवसायाच्या ठिकाणी त्या रस्त्यावरती जाऊन ती केळ्याची पाटी सेट करणं, सकाळी तो 2 तासाचा वेळ तिथं देणं, त्याच्यानंतर त्या शाळेमध्ये जिथे मी पहिली प्राथमिक शाळेमध्ये 1ली ते 4थी या इयत्तेत शिकत होतो. सो माझं 1ली ते 4थी पर्यंत जे शिक्षण होतं ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं. त्या शाळेत जाऊन परत संध्याकाळी आल्यानंतर त्या दुकानावरती बसायचं आणि माझ्या पद्धतीनं जेवढं काही शक्य होईल तेवढं त्या संघर्षात साथ देणं, असा तो प्रवास सुरू झाला. दत्ता लहानपणापासूनच मी आणि माझी आई आमच्या दोघींसोबत राहिलेला आहे. पण लहानपणापासूनच असा साहसी, जिद्दी असा मुलगा आहे तो. आणि लहान मुलं खूप असे हट्टी वगैरे असतात, पण त्याने कधीही हट्ट वगैरे कधीच केलेला नाही आहे. त्याला जबाबदारीची लहानपणापासूनच जाणीव होती. आणि आपण आजीकडे राहतोय, आपली मावशी हँडिकॅप आहे, आणि तेव्हापासूनच त्याला खूप जाणीव होती. मला पहिले तर काही चालता येत नव्हतं. मी आणि तो एकाच वेळेस शाळेत होतो, तेव्हा त्याची एक स्केटिंगची सायकल होती. मला चालता येत नव्हतं. मला आई किंवा माझी बहीण दोघी कोणीही शाळेत नेऊन न्यायच्या. आणि मग येताना कोणी नसलं तर दत्ता फक्त 5 वर्षांचा मुलगा, स्केटिंगची सायकल होती, स्केटिंगच्या सायकलवर पुढच्या साईडला असं मला बसवून तो असं मला शाळेमधून घरी घेऊन यायचा. छोटंसं घर होतं आमचं, अभ्यास करायला पण जागा नसायची. तो मित्रांच्या रूमवर त्यांच्याबरोबर जाऊन अभ्यास करायचा. मी जे काही आतापर्यंत घडलेले आहे ते दत्तामुळेच घडलेले आहे. मित्र म्हणण्यापेक्षा लंगोटी यारच म्हणाना, कारण की आमची मैत्री ही बालवाडीपासूनची ती आत्तापर्यंतची. तसं बघायला गेलं तर लहानपणापासून हा हसतमुख आणि एनर्जेटिक माणूस पाहिल्यानंतर अजूनही बालपणीचे दिवस आठवतात. काहीच प्रसंग सांगायचे झाले तर आम्ही लहानपणी त्याच्या घरी डबा खायला किंवा मधल्या सुट्टीमध्ये पाणी प्यायला घरी जायचो. एकमेकांच्या घरचे खूप चांगले संबंध होते. घरच्या कठीण परिस्थितीमध्ये ही आज त्यांनी जे उत्तुंग यश गाठलं आहे त्याच्याबद्दल खरंच अभिमान वाटतो. 1991 साली दत्ताजी मालोजी राजे विद्यालयात इयत्ता 6वीत शिकत होते. अवघं 11 वर्षाचं वय होतं. पण हे वर्ष त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. शुक्ल काष्ट एखाद्याच्या हात धुवून मागे लागतं, आणि तेही बालपणापासून. तेव्हा तो काळ खरंच खूप कठीण असतो. अशा कठीण काळात दिशा दाखवणारं कोणीतरी मोठं असावं लागतं आणि त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं. अशा कठीण काळात दत्ताजी त्यांच्या आजीबरोबर होते. दत्ताजींचं आयुष्य भरकटून न देण्यामागे ही खूप महत्त्वाची बाब ठरली. आजही मागे वळून बघताना दत्ताजी म्हणतात, आजीनं मला जगण्याचा अर्थ आणि सामर्थ्य ह्या दोन्ही गोष्टी शिकवल्या, ते याच करिता. तुम्ही जे मागे वास्तू बघताय, या वास्तूमध्ये माझं 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण झालं. माझ्या कॉलेजचं नाव होतं मालोजी राजे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज. याच्यात ही पहिली जी बिल्डिंग होती ही आमची खरी शाळा. त्याच्यानंतर जी मागे जी दुसरी बिल्डिंग तुम्ही बघताय ही आमची नंतर बनलेली शाळा. सो आमचं पूर्ण शिक्षण हे पहिल्या शाळेमध्ये झालं. त्या दरम्यानच माझ्या आईकडे तिचा वेगळा संघर्ष सुरू होता. माझ्या वडिलांबरोबर तिचं असलेलं जे सांसारिक नातं होतं हे खूप वेगळ्या पद्धतीने सुरू होतं. त्या दरम्यानच माझ्या आईला अजून 2 अपत्य झाली, आणि त्या 2 अपत्य माझा भाऊ आणि माझी बहीण आणि माझे आई वडील यांचं पुण्यामध्ये वास्तव्य होतं. 1991 साली माझी जी आई आहे, जिने मला जन्म दिला,
तिचा अपघाती मृत्यू झाला. तिने स्वतःला जाळून घेतलं आणि त्याच्यामुळे त्या 1991 साली आमच्या पुढे अतिशय खडसर असा प्रकार उभा राहिला. पण तो क्षण मला अजूनही आठवतोय. माझी आजी सर्वांना हे सांगत होती की माझी मुलगी गेली, आता मी या मुलांचा सांभाळ का करायचा. सो त्या स्मशानभूमीमध्ये आम्ही तिन्ही भावंड प्रत्येकाच्याकडे जात होतो. त्यांना आम्ही रिक्वेस्ट करत होतो की आम्हाला तुमच्याबरोबर येऊ देत. पण त्या कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला कोणी हात द्यायला उभं नव्हतं. पण शेवटी आजीचं मन होतं, आईचं मन होतं तिचंही. तिने आम्हा तिन्ही भावंडांना परत तिच्या घरी म्हणजे लोणंद गावी परत घेऊन आली आम्हाला. आणि 1991 पासून आम्हा तिघा भावंडांचं, ती स्वतःची एक अपंग मुलगी, अशा टोटल 5 माणसांचा चरितार्थ चालवण्याची जबाबदारी तिने उचलली. ही खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर त्यांना आणल्यानंतर त्याच्या घरची बी चुलतं मानता आज आजी कुणी बघायला आली नाही. मला बी माझ्या आईवडिलाचा आधार नाही, मालक वाटले, भाऊ नाही, बाहेरचा आधार नाही, सासरचा आधार नाही. तर ही 3 पोरं शिक्षण ह्यांना तिघांना शिकून आमच्या मुलीची तिघींची लग्न करून तिघी गेल्या त्यांच्या घरी की ही 3 पोरं आली. मग या 3 पोरांचं शिक्षण करून त्यांना मार्गीला लावून त्यांचं जिकडचे तिकडं करून काय आणि फार अगदी म्हणजे रुपयातून 4 आण्यातून ते कष्ट घेतलेले आहेत. 4 आणे कशी मोडावी ते उद्या चहा कशाचा करायचा हे माझ्या मनाला अवघड पडायचं. या पोरांना अगदी दुसऱ्यांचा आधार घेऊन घरातल्यांचा नाही, दुसऱ्यांचा आधार घेऊन त्यांचं शिक्षण झालं. त्यांचे परमिशन त्यांना आपलं मार्गीला लावलं. त्यांच्या आईने जे शब्द दिला होता की माझ्या मुलांना आधार तुझ्याशिवाय कुणी देणार नाही, माझ्या मुलावर तू लक्ष ठेवायचं आणि माझ्या मुलांना मार्गी लावायचं, हे माझं वचन घे. म्हणून तिचं आज रोजी वचन मी पूर्ण केलेलं आहे. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये माझे वडील हे आणखीन एका अपघातानं त्यांचा मृत्यू झाला. 1991 मध्ये माझ्यावरती ह्या ज्या दुःखाच्या डोंगरानंतर मला असं वाटलं की परत आणखीन आयुष्य हे वेगळं चॅलेंज निर्माण करत आहे. परत तो प्रवास सुरू झाला. खरं तर परत ते 1 वर्षाच्या पिरियड नंतर ते बाकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट होत गेली. व्यवसायामध्ये आजीला मदत करणं, शिक्षणात इन्व्हॉल्व होणं, या गोष्टींना असं वाटलं की परत एक आयुष्य आपल्या व्यवस्थित वाटेवरती येत आहे. आणि त्याच दरम्यान 1992 साली माझ्या वाचनामध्ये रतनजी टाटा यांचा एक उत्कृष्ट लेख वाचनात आला आणि तो लेख माझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. एक 12 वर्षाचा मुलगा, त्याला त्याच्या भविष्याचा वेध त्या एका लेखामुळे मिळाला. रतनजी टाटांचा तो जो लेख होता तो त्या टाटा ग्रुपचा भविष्यातला वेध घेणार होता आणि तोच वेध मला माझ्या भविष्याचाही माझ्याही भविष्याचा वेध मला त्या लेखातून मिळाला. मी ज्यावेळेस तो लेख व्यवस्थित वाचला त्याच्यात मला लक्षात आलं की हा खूप डायव्हर्सिफाईड सेक्शनमध्ये हे लोक कामं करत आहेत. पण त्यावेळेस शिक्षण जे होतं ते खूप लिमिटेड होतं इंजिनिअरिंगचं. सो मेकॅनिकल ही स्ट्रीम आपल्याला निवडली पाहिजेत. त्यावेळेस ऑटोमोबाईल किंवा हे बाकीचे क्षेत्र तेवढी नव्हती. सो मला त्या लेखामधून मला नक्की मी काय केलं पाहिजेत पुढच्या भविष्यासाठी याचा मला वेध घेता आला. ते शिक्षण मी कुठे घेतलं पाहिजे तर मी ते पुण्यामध्ये घेतलं पाहिजेत. त्या शिक्षणाच्या अगोदर मी कोणती स्ट्रीम निवडली पाहिजे तर मला सायन्समधून शिक्षण घेतलं पाहिजे आणि इंजिनिअरिंग कंप्लीट केलं पाहिजेत. त्याच्यासाठी अजून मला 10वीचं कंप्लीट केलं पाहिजे माझं शिक्षण पूर्ण चांगल्या मार्काने. आणि असा हा माझा जो प्रवास होता हा मी रिव्हर्स प्रवास मी माझा अधोरेखित केला. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की ही आपल्याला शिक्षण तर पूर्ण होईल आपलं पुण्यामध्ये, पण शिक्षण झाल्यानंतर माझं भविष्यामध्ये माझं जे उद्योजक होण्याचं जे स्वप्न आहे ते मी कुठं पूर्ण केलं पाहिजे. आणि त्यासाठी मी रतनजी टाटा जसं मुंबईला त्यांचं ऑफिस आहे त्याच धर्तीवरती माझं जे कर्मस्थान असेल हे मुंबई असेल हे मी डिसाईड केलं. आम्ही जेव्हा 11वी-12वीला आलो तेव्हा काहीच मुलांना आपल्याला काय ध्येय प्राप्त करायचे याची जाणीव असते, पण दत्ताला ते ध्येय पूर्णपणे माहीत होते. त्याचं नेहमी एक ध्येय आणि एक वाक्य त्यांनी मला सांगितलेलं की आपण कधीही जॉब करायचा नाही तर आपण
जॉबची निर्मिती करायची असे त्याचे स्वप्न होते आणि ते खरंच त्यांनी पूर्ण करून दाखवले. मोठी स्वप्न बघण्यात चुकीचं असं काहीच नाही, पण ती पूर्ण करण्यासाठी योग्य दिशा निवडणं आणि त्या दृष्टीनं सातत्याने प्रयत्न करत राहणं फार महत्त्वाचं असतं आणि हे दत्ताजींना पूर्णपणे माहीत होतं. 1997 साली माझं 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आणि 12वीमध्ये मी अतिशय चांगल्या मार्काने पास झालो आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणं हे माझं पूर्णपणे क्लिअर होतं. दत्ताबरोबर मी ज्युनियर कॉलेजला एकत्र होतो. ज्युनियर कॉलेजला असताना आपण जस्ट 10वी पासआउट झालो होतो आणि त्या वयात एवढे परिपूर्ण विचार असे नव्हते, परंतु ज्यावेळेस आमची मैत्री झाली, मैत्री झाल्यानंतर त्याच्या आयुष्यातले मला संघर्ष किंवा बाकीच्या गोष्टी जाणवल्या आणि संघर्ष असताना देखील तो किती सकारात्मक होता आणि त्याचं विजन किती क्लिअर होतं हे त्याच्याकडून त्यावेळेस मला पाहायला मिळालं. तो कधी कोणत्या कामाला असं म्हणजे कमी लेखत नव्हता किंवा त्याला त्याच्यातून कधी असं वेगळं असं वाटत नव्हतं. त्याच्या मते काम हे काम असतं आणि तेच सर्वात महत्त्वाचं होतं. आपण त्या वयामध्ये असताना बऱ्याच जणांना असे काही न्यूनगंड असतात किंवा काही शाय असतात मुलं, परंतु तो तसा पॉझिटिव्ह होता. दत्ताबद्दल सांगायचं म्हटलं तर त्याचं धाडसी व्यक्तिमत्व किंवा कोणतंही काम करण्याची त्याची जिद्द, चिकाटी आणि त्याचा जो मनमिळावू स्वभाव आहे किंवा इतरांबद्दल असणारा आदरभाव आणि महत्त्वाचं समाजकार्याची आवड, या सगळ्या गोष्टींमुळे त्याने त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारं यश संपादन केलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल खूप सारा सार्थ अभिमान आहे. माझा लोणंद ते मुंबईपर्यंतचा प्रवास वाया पुणे हा खूप स्पष्ट होता. त्याच्यामुळे मी माझं ॲडमिशन पुण्याच्या DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये घेतलं आणि माझं तिकडचं इंजिनिअरिंगचा प्रवास सुरू केला. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या एकंदरीत खर्चामध्ये दर वर्षाला मला 25,000 ते 30,000 रुपयाची गरज असायची आणि तो भार माझ्या आजीवरती नसावा, त्यामुळे मी तो भार माझा पूर्णपणे उचलावा या भावनेतनं लन आणि अन आणि लन या स्कीममध्ये मी स्वतःला एनरोल करून घेतलं. 1997 साली ज्यावेळी लोणंदवरनं दत्ता पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेजला आला, त्यावेळी एक साधी ट्रंक होती. एक असा एकदम सडपातळ कृश असा मुलगा, पण त्याच्यानंतरचा हा जो काही स्ट्रगल आहे, म्हणजे अक्षरशः काही वेळा पेपर टाकण्यापासून ते म्हणजे माझ्यासमोर जर म्हणाल तर म्हणजे मी मोठ्या भावाच्या भूमिकेत नेहमी होतो हॉस्टेलला असताना. त्यामुळे तो अगदी सायकलवरनं द्राक्ष विकणं, पहाटे 4ला उठणं, मार्केट यार्डला जाणं, ती पाटी सायकलला बांधणं, शिवाजीनगर स्टँडच्या इथं, शिवाजीनगर स्टेशनच्या इथं ते द्राक्षे तो ओरडणं, अरे घ्या 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 घ्या, हे माझी गोड द्राक्ष हे म्हणून. म्हणजे त्यावेळी कदाचित हे मार्केटिंग सेलिंगचं स्किल ते तिथून कदाचित डेव्हलप झालं असेल. हॉटेलमध्ये वेटरचं काम करणं, गरज पडली तर मी काही नाटकांमध्ये पण कामं केले त्यावेळेस. अशा ज्या गोष्टी आणि ज्या गोष्टी करता येणं शक्य होतं, अशा सर्व गोष्टी करून माझा एकंदरीत जो 4 वर्षाचा खर्च होता, तो खर्च मी पुण्याला अशा विविध गोष्टींमध्ये विविध कामे करून पूर्ण केला. दत्तासोबत शिवाजीनगर रेल्वे स्टेशन बाहेर द्राक्ष विक्रीचा सायकलवरती स्टॉल लावत होतो आणि आम्ही एकाच ठिकाणावरून माल विकत घ्यायचो, म्हणजे फळं विकत घ्यायचो आणि दिवसभर एकाच परिसरामध्ये विकायचो. परंतु त्यांची फळं माझ्या अगोदर संपायची आणि त्यांची फळं विकून झाल्यानंतर ते मला माझी फळं विकण्यासाठी मदत करायचे आणि ज्यावेळेस आम्ही फळं विकून घरी परत यायचो, हॉस्टेलवरती परत यायचो, त्यावेळेस त्यांचं कलेक्शन माझ्यापेक्षा नक्कीच जास्त असायचं. मी खूप जिद्दीने माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. ते साल होतं 2002मध्ये आणि ज्या दिवशी माझं इंजिनिअरिंगची परीक्षा संपली आणि मी दुसऱ्या दिवशी
6 जुलै 2002 मध्ये मी मुंबईचा मार्ग पकडला. कॉलेज जीवनापासूनच त्यांची जिद्द, धडपड, मोठी स्वप्न बघणं आणि ती पूर्ण करणं अशी त्यांच्या विविध गुण यांचे आम्हाला बऱ्याच वेळा अनुभव आले. कॉलेज जीवनानंतरही व्यावसायिक क्षेत्रामध्ये मी त्यांच्याबरोबर बरेच वर्ष एकत्रपणे काम केले, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं एक प्रकारचं मार्केटिंग स्किल आणि संवाद कौशल्य यांच्या मदतीने त्यांनी अनेक प्रकारची मोठी मोठी कामे यशस्वीरित्या पूर्ण केली. लक्षात घ्या, दत्ताजी अत्यंत गरीब परिस्थितीमधून पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी आले होते. कुठलंही आर्थिक पाठबळ नसल्यामुळे नोकरी करून स्थैर्य मिळवणं त्यांना गरजेचं होतं. कितीही संकट आली तरी महत्वाकांक्षी माणसं नकारात्मक मानसिकतेमधून कधीच वाटचाल करत नाहीत. उद्योजक व्हायचं लक्ष्य गाठायचं म्हटल्यावर त्याकरिता योग्य दिशा दत्ताजींनी नक्कीच ठरवलेली असणार. त्याकरिता ज्ञानार्जनात भर घालणं त्यांना योग्य वाटलं असावं. 6 जुलै 2002 मध्ये सुरू झालेला माझा मुंबईचा प्रवास आणि त्या ठिकाणी मी पत्करलेली नोकरी यामध्ये माझं व्यवस्थित वाटचाल सुरू होती. पण माझ्यातला उद्योजक जो होता तो मला शांत बसू देत नव्हता. जेमते 6 ते 8 महिन्याची नोकरी करून झाल्यानंतर माझ्यातला उद्योजक मला सारखा खुणावत होता. ते कळण्याचे दिवस नव्हते. त्यामुळे पुण्यामध्ये माझे काही मित्र होते, त्यांना बरोबर घेऊन मी एअर कंडिशनिंगमध्ये काही व्यवसाय सुरू केला. आणि जशी फसगत प्रत्येक नवीन व्यवसायाची होती तशी आमचीही झाली. त्या व्यवसायामध्ये आम्ही सपाटून मार खाल्ला, कारण त्या व्यवसायाची जी गणितं होती ती आम्ही योग्य रीतीने मांडली नव्हती. तो अनुभव पणाशी घेऊन परत पुण्यावरून मुंबईचा प्रवास सुरू केला. मुंबईला गेल्यानंतर परत नॅचरल गॅसमध्ये, LPG सेक्टरमध्ये मी काय नोकरी केली. त्याच्यानंतर फ्रीलान्सिंग ॲक्टिव्हिटी केल्या आणि 3 ते 4 वर्षामध्ये मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. आणि या दरम्यान मी माझं शिक्षण सुरू ठेवलं होतं. शेवटी शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट होती आणि त्यामुळे मी माझं MBA मार्केटिंग 2003 मध्ये कंप्लीट केलं. MBA झाल्यानंतरही 2004 मध्ये मी MIT मधून पायपिंग डिझाईन अँड इंजिनिअरिंगचा कोर्सही केला. अजूनही बाकीच्या गोष्टी माझ्या सुरू होत्या. जिकडे शिक्षण मिळत होतं ते मी घेत चाललो होतो. आणि हा सर्व प्रवास सुरू असताना मला माझ्या आयुष्याची जोडीदार भेटली आणि 2005 मध्ये माझं लग्न ठरलं. आमचं लग्न 13 फेब्रुवारी 2005 मध्ये झालं. त्यांचे मावशी काका, माझ्या दत्ता जगताप यांचे मावशी काका आणि त्यांची आजी ह्यांच्या हे आमचा घरी बघण्याचा एक कार्यक्रम झाला. आणि त्याच्यानंतर त्यांचे मावशी काका, आजी आणि माझे आई वडील, माझे आजी आजोबा, काका काकू यांच्या दोघांच्या विचारांनी आमचं लग्न जमलं. दत्ता जगताप हे खूप संघर्षातनं, खूप स्ट्रगल करून वरती आलेत. हे त्यांच्या घरच्यांकडून आम्हाला जेव्हा माहिती पडलं की त्यांनी कसे कष्ट केले, त्यांचे आई वडील नसताना ते कुठपर्यंत पोचलेत आणि आज ते एवढे इथपर्यंत आहेत, हे कळल्यानंतर खूप त्यांच्याबद्दल खूप जास्तीत जास्त माझ्या घरच्यांना आणि मला सुद्धा खूप त्यांच्याबद्दल प्रेम वाटलं, हेवा वाटला. आणि हे खूप डिफिकल्ट होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. त्याच्यामुळे माझ्या घरचे आणि आम्ही खूपच इमोशनल झालो आणि मग आमचं लग्न असं झालं. आणि खूप छान वाटलं मला की मी अशा एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाशी माझं लग्न होतंय. लग्नानंतर आमचं एक रुटीन लाईफ स्टार्ट झालं आणि ते मुंबईला असायचे आणि आठवड्यातनं एकदा गावी लोणंदला यायचे. तो 2 वर्षाचा खडतर प्रवास होता आणि तो आम्ही केला. 2006 मध्ये आम्हाला एक गोड न्यूज मिळाली, एक गोड बातमी मिळाली. आम्ही दोघं आई बाबा होणार होतो. पण नियतीला तेही मंजूर नसावं. डिसेंबर 2006 मध्ये आम्हाला झालेलं ते अपत्य जेमतेम 2 दिवसाचं होतं आणि ते आम्हाला आमच्या अवस्थेवर सोडून निघून गेलं. तो दिवस होता, मी आणि माझी पत्नी आम्ही खूप ढाईमुकलून रडलो. माझी पत्नी माझ्या मागे लागली होती की मला तुम्ही मुंबईला घेऊन चला, कारण त्यावेळेसची माझ्या गावी राहायला होती. का कुणास ठाऊक या 3-4 वर्षामध्ये जे व्यवसायाचं
आणि उद्योजक होण्याचं स्वप्न संसारिक याच्यामध्ये अडकलं होतं, ते त्या एका इन्सिडेंटमुळे पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी मला ते वेध लागले होते. आणि मी आणि माझ्या पत्नीनं जानेवारी 2007 मध्ये पूर्णपणे मुंबईला स्थलांतरित केलं. आपण पाहिलं 2007 पासून दत्ताजींना स्वतःची कंपनी स्थापन करण्याचे वेध लागले होते. दत्ताजी इंजिनियर होतेच, पण त्यानंतर त्यांनी MBA इन मार्केटिंग केलं. शिवाय ज्या एनर्जी क्षेत्रामध्ये त्यांना काम करायचं होतं त्यामध्ये त्यांनी पायपिंग डिझाईन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला. थोडक्यात काय तर स्वतःचा उद्योजकतेचा पाया भक्कम करण्याकडे दत्ताजींचा कल होता. सो मित्रांनो, व्यवसाय सुरू करायचं ठरवलं, पण भांडवल नव्हतं माझ्याकडे. आणि जे भांडवल होतं ते माझ्याकडे अतिशय विलक्षण भांडवल होतं. ते म्हणजे माझी चिकाटी, माझी इच्छाशक्ती आणि कितीही कष्ट पडले तर ते उपसण्याची तयारी. आणि या भांडवलाच्या जोरावरती 7 जानेवारी 2007 रोजी मी माझ्या व्यवसायाचा श्रीगणेश केला. व्यवसायाला जे काही सर्व्हिसेस आणि जे प्रोडक्ट सिलेक्शन करायचं होतं त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला एनर्जी सेक्टर खूप मोठं बूम होतं इथे, आणि त्याच्यामध्ये नॅचरल गॅस आणि LPG याचा वापर औद्योगिकदृष्ट्या खूप जास्त प्रमाणात होत होता. त्यामुळे आम्ही मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये जे काही औद्योगिक वसाहती होत्या, जे काही औद्योगिक इंडस्ट्रीज होत्या आणि कमर्शियल किंवा व्यावसायिक वापरासाठी असलेले उद्योगधंदे होते, त्या सर्वांना नॅचरल गॅस आणि LPG या सगळ्या सर्व्हिसेसला साठी फ्युअल हँडलिंग आणि फ्युअल मॅनेजमेंट या सिस्टीम्स प्रोव्हाइड करायचो. अतिशय मंतरलेले दिवस होते ते. सुरुवातीच्या काळामध्ये माणूस आणि मनुष्यबळ असं कोणीच जवळ नव्हतं. सुरुवात जी केली होती ती मी बाईकवरून केली होती. माझा एक सहकारी आणि आम्ही दिवसभर त्या बाईकवरती बसायचो, अख्ख्या मुंबईभर प्रवास करायचो. सकाळी आम्ही निघालेलो असायचो आणि रात्री आम्ही अतिशय थकून बाकून घरी पोचायचो. तो माझा जो सहकारी असायचा तो ती वेल्डिंग मशीन घेऊन माझ्या मागे बसलेला असायचा. आणि त्या जोरावरती पहिल्या 6 महिने आम्ही मुंबई आणि परिसरामध्ये अतिशय चांगला जम बसवला. जो बाईकवरून सुरू झालेला प्रवास होता तो कधी कारमध्ये शिफ्ट झाला कळलंच नाही. त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये आम्ही एक चांगली कार घेतली आणि त्या कारच्या आतमध्ये आम्ही दिवसभर हाच प्रवास कंटिन्यू करायचो. ती कार म्हणजे माझ्यासाठी चालतं बोलतं ऑफिस होतं. दिवसभर बिझनेससाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही सर्व गोष्टी होत्या, मार्केटिंग, सेल्स, ऑपरेशन, प्रोक्युरमेंट, या सर्व गोष्टी त्या कारमध्ये बसूनच मी अनुभवायचो. 2008च्या फाउंडेशन डेला परत काहीतरी नवीन गोल सेट करायचे होते. आता उद्दिष्ट वेगळं होतं. जो हा व्यवसाय मुंबई आणि परिसरात होता त्याला राज्यभर घेऊन जायचं होतं. आणि त्या वर्षभरामध्ये आम्ही आमच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत LPG आणि नॅचरल गॅसच्या रिलेटेड, त्या सर्व सर्व्हिसेस पूर्ण महाराष्ट्रभर घेऊन गेलो आणि अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला त्यावर्षी. माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ही मला अजून एक चांगली बातमी मिळाली. आणि ती गोड बातमी अशी होती की माझी मुलगी श्रुतिका, तिचा जन्म 19 जानेवारी 2008 रोजीचा. 2009च्या सुरुवातीला आम्ही अजून एक संकल्प केला. आमचा जो ब्रँड होता त्यासाठी आम्ही 2 उद्दिष्ट निश्चित केली. पहिलं उद्दिष्ट हे होतं की याचा विस्तार जो आहे तो पूर्ण भारतभर घेऊन जायचा, आणि दुसरं या बिझनेसचं बॅकवर्ड इंटिग्रेशन करायचं. थोडक्यात काय तर आम्हाला लागणाऱ्या जे सर्व्हिस आम्ही देत होतो त्याला लागणारे जे काही प्रोडक्ट्स होते त्याच्यामध्ये LPG वेपरायझर्स, LPG सिस्टीम्स, ह्या सर्व स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करायचं ठरवलं. आणि अशा रीतीने आम्ही 2009मध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. तुर्भे नवी मुंबई MIDCमध्ये आम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग सेटअप रेंटल घेतला आणि तो आमचा मॅन्युफॅक्चरिंगचा जो व्यवसाय होता तो तिथे आम्ही सुरू केला. त्याच दरम्यान 2009मध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्यात अजून एक सुंदर घटना घडली आणि माझा मुलगा श्रेयांश याचा जन्म 17 ऑगस्ट 2009 रोजी झाला. उद्योग स्थापन केला की त्यामध्ये वाढ करणं, त्यामध्येच एखादा जोडधंदा करण्याचा प्रयत्न करणं, अशा संधी उद्योजक शोधत असतात. आणि अशी संधी मिळाली की ती संधी साधून एक पायरी वर चढण्याचा उद्योजक प्रयत्न करतात. अशीच संधी दत्ताजींनी हेरून त्यांनीही उद्योगामध्ये एक पायरी वर चढण्याचा प्रयत्न केला होता.
सो 2010मध्ये आमचा विस्तार अतिशय प्रचंड वेगाने सुरू होता. त्यामुळे आम्ही एक नवीन कंपनी स्थापन केली आणि या कंपनीचं नाव आम्ही एंजमेक असं ठेवलं. एंजमेक 2010पर्यंत आमचा ब्रँड चांगल्या पद्धतीनं स्थिरावला होता. त्याच्यानंतर या व्यवसायाला पुढच्या लेवलवरती घेऊन जाण्याचे मला वेध लागले होते. मित्रांनो, आम्ही ग्रोथ स्ट्रॅटर्जी अप्लाय केली आणि त्याच्या अंतर्गत आम्ही ज्या काही सर्व्हिसेस देत होतो त्या सर्व्हिस आम्ही ॲड ऑन करायला चालू केल्या. आमचे जे कस्टमर होते त्यांना ज्या LPG आणि नॅचरल गॅसच्या सर्व्हिसेस आम्ही देत होतो त्याच कस्टमर्सना आम्हाला बॉयलर इरेक्शन, इन्स्टॉलेशन्स, फायर फायटिंग सिस्टीम्स आणि इतरही युटिलिटी सर्व्हिसेस याही आम्ही त्यांना द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर इतरही व्यवसायामध्ये आम्ही पदार्पण केलं. हे करत असताना डायव्हर्सिफिकेशनही महत्त्वाचं होतं आणि त्याचबरोबर पेनिट्रेशनही महत्त्वाचं होतं. 2012पर्यंत पूर्ण भारतभर आमचा व्यवसाय पूर्णपणे चांगल्या पद्धतीने विस्तारला होता. 2012मध्ये मला या कंपनीला इंटरनॅशनली घेऊन जाण्याचे वेध लागले होते. 2012मध्ये आम्ही गल्फ ऑपरेशन सुरू करावं या उद्देशानं दुबईमध्ये काही गोष्टींची चाचपणी सुरू केली. 2013पर्यंत आम्ही त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला, पण काही गोष्टींमुळे ते शक्य झालं नाही. आम्हाला 2013मध्ये इंडियन लीडरशिप अवॉर्ड फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि 2014मध्ये इंडियाज बेस्ट इमर्जिंग कंपनी असे अवॉर्ड भेटले. या दरम्यान व्यवसायाचा आलेख हा चढता होता, पण त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यामध्येही खूप साऱ्या उलाढाली होत होत्या. लहानपणापासून ज्यांनी मला सांभाळ केला त्यांना आणि त्यांचे उपकार हे मी आयुष्यभर जाणून होतो. मला एकंदर सख्या आणि मावस मिळून 8 भावंड. सर्वात मी मोठा असल्यामुळे त्यांच्या सर्वांची जबाबदारी आपसूकपणे माझ्यावरती होती. 2008 पासून ते 2014पर्यंत या सर्वांच्या शिक्षणाची, त्यांना त्यांच्या करिअरमध्ये स्थिरतावर होण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या योग्य साथीदाराची निवड करणं आणि त्यांची लग्न करून देणं, ह्या सर्वांच्या कामामध्ये मी स्वतःला झोकूनही घेतलं होतं. मी दत्ता सरांबरोबर 13 वर्ष काम करते. मी माझ्या करिअरमध्ये अनेक बॉसेसबरोबर काम केले, पण दत्ता सरांबरोबर काम करताना जाणवले की त्यांच्यातली जिद्द, चिकाटी, रिस्क घ्यायची मानसिकता आणि आपल्या स्टाफला पुढे न्यायची प्रवृत्ती, त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. स्वतःच्या व्यवसायाबद्दल आपल्या स्टाफचं पुढे कसं त्यांना घेता येईल, त्यांच्यावर त्यांचे स्किल कसे अपग्रेड करता येईल यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याप्रमाणे त्यांना सामाजिक जाणीवेचीही पूर्ण जाण आहे. त्यांनी खूप साऱ्या आशा फाउंडेशन, सिंधुताई सपकाळ, आई फाउंडेशन याच्याबरोबर खूप काही सामाजिक कार्यही केले आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष म्हणजे मला रिस्पेक्ट वाटतो. सो 2015 हे वर्ष माझ्यासाठी खूप कलाटणी देणारं ठरलं. एका बाजूला व्यवसायाची प्रचंड अशी यशस्वी घोडदौड चालू होती आणि दुसऱ्या बाजूला माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या माझ्या सर्व जबाबदाऱ्या पूर्णत्वास जात होत्या. असं वाटत होतं की आता जे ध्येय निश्चित केलं होतं ते अंतिम टप्प्यात होतं. 1-2 वर्षामध्ये आमच्या व्यवसायाचा जो विस्तार होता तो माझ्या ध्येयापर्यंत मला घेऊन जाईल आणि ते 100 करोडचं जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्णत्वास जाईल, पण बहुतेक नियतीला ते मान्य नसावं. गेल्या 6-7 वर्षामध्ये जो काही सततचा प्रवास, ती जी काय दगदग, ते जे काय स्ट्रेस आणि त्याच्यामुळे जो काय आलेला मनावरचा आणि शरीरावरचा ताण, याच्यामुळे मला अतिशय गंभीर आजारांना सामोरं जावं लागलं. आणि या गोष्टींमुळे व्यवसायातलं जे काही लक्ष होतं ते पूर्ण विचलित झालं होतं. आणि त्याच्यामुळे प्रोजेक्ट डिव्हिजनमध्ये आम्ही ज्या काही कस्टमरला कमिटमेंट दिल्या होत्या त्या पूर्ण करता नाही आल्या आणि 6 महिन्याच्या अंतरामध्ये अख्खं प्रोजेक्ट डिव्हिजन मला बंद करावं लागलं. या गोष्टीमुळे प्रचंड आर्थिक नुकसान सोसावं लागलं आणि हातात जे काही होतं तेही गमवायची वेळ आली. त्या दरम्यान 2016च्या शेवटी अक्षरशः मी शून्यावर येऊन उभा राहिलो. 2015मध्ये जेव्हा त्यांना एक आरोग्याची समस्या उद्भवली आणि त्याच्यानंतर त्यांची मानसिकता खूप खालावली होती आणि त्याच्यामुळे त्यांचं बिझनेसला पण फटका बसला आणि कुटुंबात पण थोडे डिस्टर्ब होते. ते स्वतः इतके डिस्टर्ब होते की त्यांच्यामुळे आम्ही पण थोडं डिस्टर्ब होतो.
आणि बिझनेसचा ग्रोथ जो मधल्या काळात वरती गेला होता ग्राफ बिझनेसचा, तो पूर्णपणे खाली शून्यामध्ये आला. या बिझनेसच्या बिझनेसमध्ये त्यांना आम्ही मदत करू शकलो नाही, पण आम्ही ठरवलं की त्यांना त्यांच्या आजारातून बाहेर काढायचं, त्यांना थोडं मानसिक सपोर्ट करायचं. आणि आम्ही तो फॅमिलीने मिळून केला. मुलं छोटी होती तरी पण आम्ही सगळ्या फॅमिलीने मिळून त्यांना मानसिक थोडं सपोर्ट दिला आणि त्यांनी त्यांच्या हेल्थविषयी पण काळजी घेतली. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून ते या आजारातून बाहेर पडले आणि देवाच्या कृपेने परत त्यांनी हा बिझनेस पुन्हा शून्यातून पुन्हा चालू केला. एकीकडे प्रोजेक्ट डिव्हिजन बंद होतं आणि दुसरीकडे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन हे अतिशय डळमळीत अवस्थेत सुरू होतं. या दरम्यान हे जे आर्थिक नुकसान होतं आणि याच्यामुळे जे मानसिक खच्चीकरण झालं होतं, याच्यातून सावरण्यासाठी मला एक परफेक्ट प्लॅनिंग आणि परफेक्ट ॲक्शनची गरज होती. दत्ताजी म्हणाले 2016मध्ये त्यांना जे आर्थिक नुकसान झालं उद्योगामध्ये, त्यामुळे ते बॅक टू झिरो आले. आपण सुरुवातीपासूनच त्यांचा प्रवास बघितलाय. ज्या परिस्थितीमधून त्यांचा प्रवास सुरू झाला ती शून्याच्याही खालून सुरू झाली असं म्हणणं वावगं ठरत नाही. पण 2016मध्ये जे घडलं त्यामध्ये आय हॅव नथिंग टू लूज, म्हणजेच माझ्याकडे गमवण्यासारखं काही नाही असं म्हणण्याची परिस्थिती नव्हती. एखाद्याचं मानसिक खच्चीकरण व्हावं अशा त्या घटना होत्या. आणि तरीही अशा परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर परफेक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि योग्य कृती हवी असे दत्ताजी म्हणाले, कारण त्यांना तशी आशा आणि विश्वास होता म्हणूनच. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये परत एकदा सुरुवात करायची ठरल्यानंतर एक मॅन्युफॅक्चरिंग युनिटची गरज होती आणि यावेळेला एक सर्व सोयीनियुक्त असं मॅन्युफॅक्चरिंग युनिटची आवश्यकता होती. हातामध्ये पैसे नव्हते आणि ज्यावेळेस मला त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट घ्यायची वेळ आली, मला तो दिवस आठवतो आहे. मी माझी कार विकली आणि त्याच्यातून जे पैसे उभे राहिले होते ते मी त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी दिले. सो खूप साऱ्या गोष्टींची जुळवाजुळव करून आम्ही 1 मे 2016 रोजी आमचं हे युनिट 1 चालू केलं. उद्योग तेच होता, व्यवसाय तोच होता, त्याच्यामुळे परत त्याच्यावर जम बसवणं अवघड नव्हतं. पुढच्या 3-4 महिन्याच्या काळामध्ये आम्ही तो जम बसवला आणि परत एक नव्याने संकट सामोरं आलं. 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी आपल्या भारतभर नोटबंदी झाली आणि त्यावेळेस दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशाची कमतरता होती आणि आमचं प्रोडक्ट तर हे पूर्णपणे कॅपिटल इक्विपमेंट असल्यामुळे आणि उद्योगांना याची सुरुवातीच्या काळात गरज असते, त्याच्यामुळे पूर्णपणे आमचा हा जो व्यवसाय होता हा अतिशय खडतर परिस्थितीतून प्रवास करत होता. त्या नोटबंदीमध्ये सामान्य माणसाला जगण्याची विवंचना होती, तर उद्योगांचं काय? त्या सर्व कठीण परिस्थितीमध्ये परत एकदा जी जुळवाजुळव केली होती ती अतिशय विचित्रपणे आणि विचित्र पद्धतीनं सामोर आली होती. कारण भारतामध्ये टॅक्सेशनचे रिफॉर्म्स झाले होते आणि GST नव्यानं अंमलात आणला होता. उद्योगामध्ये काहीच क्लॅरिटी नव्हती आणि GSTच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये 2017मधले पहिले 4 ते 5 महिने कोणालाच काही कळत नव्हतं. उद्योजक म्हणून तर त्यावेळेस खूप कठीण परिस्थिती होतीच, पण वैयक्तिक पातळीवरतीही अतिशय कमालीचा संघर्ष सुरू होता. मला आठवतो तो दिवस, त्या दिवशी माझ्या मुलाचा बर्थडे होता. माझ्या खिशामध्ये 200 रुपये नव्हते. इतकं मोठं साम्राज्य उभं केलं होतं आणि त्या राजाकडे त्याच्या मुलाचा बर्थडे सेलिब्रेट करायला एक 200-300 रुपयाचे पाठबळ नसावं. अशा परिस्थितीमध्ये मी बाहेर पडलो, कुणाकडून तरी 200-300 रुपये उसने घेतले आणि माझ्या मुलासाठी तो केक घेऊन आलो. आपला मुलगा आणि आपल्या मुलीसाठी त्याचे वडील हे नेहमी राजा असतो, हा नेहमी प्रेरणादायी असतो. त्यामुळे तो राजा, तो वडील, तो कधी हरला नाही पाहिजेत. आणि त्या दिवशी माझ्या मुलांसाठी मला जिंकणं महत्त्वाचं होतं. माझ्या वडिलांबद्दल बोलायचं झालं तर पुष्कळ गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, ते खूप चांगली व्यक्ती आहेत. त्यांची पर्सनॅलिटी किंवा त्यांचं व्यक्तिमत्व एवढी चांगली आहे की ते समोरच्यावर एक इम्पॅक्ट क्रिएट करतात आणि तसंच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट माझ्यावर पण आहे. ते खूप प्रामाणिक आहेत
खूप डेडिकेटेड आहेत, त्यांच्या कामाव्यतिरिक्त खूप पॅशनेट आहेत आणि हे 3 गुण ते नेहमी आम्हाला शिकवतात. त्यांनी त्यांचा संघर्ष कधी आमच्यावर लादला नाही, पण ते आम्हाला पावलोपावली त्यांच्या संघर्षाची जाणीव करून देतात आमच्या चांगल्यासाठी. ते वडील म्हणून खूपच चांगले आहेत, तितकेच चांगले ते माझे मित्र म्हणून आहेत. माझे वडील म्हणून मला त्यांचा खूप अभिमान आणि गर्व आहे. बाबांची उद्योग जर्नी 2006 रोजीपासून सुरू झाली आणि ही जर्नी किंवा हा प्रवास खूप इन्स्पायरिंग आहे माझ्यासाठी, कारण की त्यांनी शून्यापासून सगळं उभा केलं. मला ज्या क्षेत्रात माझं करिअर करायचं आहे त्याच्या मागे बाबा नेहमीच सपोर्ट करणार, पण त्या काळी जेव्हा बाबांना काही सपोर्ट नव्हता त्यांनी आज एवढं सगळं कसं उभा केलं ते मला खूप आश्चर्य वाटतं. आत्ता मला त्यांचे बिझनेसमधले अप्स अँड डाऊन्स कळायला लागलेत अँड आय एम थ्रिल्ड फॉर हिज बाउन्सिंग बॅक कॅपॅसिटी. उद्योगाबरोबरच त्यांनी फॅमिलीला पण तेवढाच वेळ दिला आणि महत्त्व दिलं अँड फॉर दिस आय एम थँकफुल टू हिम. 2016 आणि 2017 हे वर्ष नोटबंदी आणि GSTमुळे थोडं बायाला गेलं होतं, पण आमच्यासाठी 2018 आणि 2019 हे वर्ष खूप आशादायक चित्र घेऊन आलं. त्या 2 वर्षामध्ये पुन्हा एकदा आमच्या ब्रँडला नॅशनल लेवलवरती घेऊन जाण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्याचा परिपाक असा झाला की त्या 2 वर्षामध्ये आमची जी उद्दिष्ट होती ती आम्ही पूर्ण केली. त्याच दरम्यान ऑक्टोबर 2019मध्ये आम्ही नवी मुंबई रबाल येथेच आमचं युनिट 2 सुरू केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही अजून नवीन प्रोडक्ट्स ॲड केले. सो हे अतिशय सुंदर सुरू होतं आणि असं वाटलं की आता आपलं जे स्वप्न आहे ते 2-3 वर्षामध्ये सत्यात उतरेल आणि याच दरम्यान आपल्या सर्वांसमोर कोरोना नावाचं एक जागतिक संकट उभं राहिलं. कोरोना काळात सगळे उद्योगधंदे बंद असताना, मटेरियल मॅनपॉवर पडून असताना पण सरांनी एक नवीन जोश दाखवला, उमेद दाखवली आणि सर्व फॅक्टरी एम्प्लॉईज आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था कंपनीमध्ये करून मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलं. बाहेरच्या जगामध्ये पूर्ण कोविडमध्ये सर्व लेबरची कपात चालू होते. सरांनी तसे न करता जे आपल्या भरोशावर आहेत त्यांना कुठेतरी आपण आधार दिला पाहिजे. सरांनी लेबर लोकांना नवी कामं दिली आणि कामावरून न काढता त्यांना तशीच पूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. या 5 वर्षांमध्ये आपल्या कंपनीत खूप काही एम्प्लॉई येऊन गेले, बट कधी कुठल्या एम्प्लॉईला जाताना सरांनी काही चुकीचं वगैरे काही वर्तणूक दिली नाही. उलट त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना असं सांगितलं आहे, जर तुम्हाला पुढे काही गरज असेल तर तुमच्यासाठी मी कायम तुमच्यासोबतच राहणार आहे. सो करोनाच्या त्या 2 भयानक लाटेनंतर बिझनेसला रिइस्टॅब्लिश करणं खूप गरजेचं होतं. आणि मित्रांनो, या प्रवासामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की एखाद्या उद्योजकाला स्ट्रॅटर्जी आणि प्लॅनिंग हे जितकं महत्त्वाचं असतं तितकंच जी स्ट्रॅटर्जी ठरवली आहे, जे प्लॅनिंग ठरवलं आहे त्याला रिस्ट्रॅटर्जाईज आणि रिप्लॅनिंग करणं गरजेचं असतं. 2022मध्ये परत आम्हाला ती संधी आली आणि आम्ही आमच्या ब्रँडला रिइस्टॅब्लिश केलं. ते करत असताना प्रामुख्याने आम्ही आमच्या मार्केटिंग डिव्हिजनला खूप स्ट्रॉंग केलं. आमचं जे प्रोडक्ट होतं ते पूर्ण पॅन इंडियामध्ये लवकरात लवकर पोचावं यासाठी आम्ही आमची सप्लाय चेन खूप स्ट्रॉंग केली. त्याबरोबरच आम्ही आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स इन्हान्स केले. याचा परिणाम असा झाला की 22 आणि 23 या आर्थिक वर्षामध्ये आम्ही आमच्या उद्योगाची आर्थिक उलाढाल 25 करोडपर्यंत घेऊन जाऊ शकलो. 7 जानेवारी 2023 रोजी आमच्या कंपनीचा 14वा वर्धापन दिन होता आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही इकॉनॉमिस्ट अनिल बोकील सरांना बोलवलं होतं. त्याच कार्यक्रमामध्ये एंजमेकला ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाण्याचं ध्येय मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी व्यक्त केलं. त्यासाठी आम्हाला भारतातील सर्वात अत्याधुनिक असं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेट करायचं होतं. त्यासाठी लागणारी जागा आम्ही अंबरनाथ MIDCमध्ये अंदाजे 1.5 लाख स्क्वेअर फीट एवढी जागा घेण्याचं डिसाईड केलं आणि ते नुसतं डिसाईड करून थांबलो नाही, तर आम्ही ती जागा घेतली. त्यासाठी लागणारं सर्व आर्थिक गोष्टींचं नियोजन केलं. जागा मिळाली आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेट होईल आणि कालांतरानं लोकही माझ्याबरोबर येतील आणि जो पल्ला गाठायचा आहे तो आम्ही निश्चित गाठू. आणि याचबरोबरती आम्ही अजूनही इतर व्यवसायांमध्ये डायव्हर्सिफिकेशन करायचं ठरवत आहे. मला एंजमेकमध्ये 4 महिने झाले, पण मी या कंपनीमध्ये नवीन असल्याची मला जाणीव झालीच नाही.
येथे काम करताना मला एका कुटुंबासोबतच काम केल्यासारखे वाटते. या 4 महिन्यांमध्ये मला दत्ता सरांकडून खूप काही शिकायला मिळाले. दत्ता सरांनी मला खूप गोष्टींवरती मार्गदर्शन देऊन माझा कॉन्फिडन्स वाढवला. दत्ता सर कामासाठी खूप डेडिकेटेड अँड पॅशनेट आहेत. ही एक एनर्जेटिक व्यक्ती एका एनर्जी सेक्टरमध्ये काम करते, हा एक निव्वळ योगायोग आहे. मी इंजिमॅकमध्ये ॲज अ मार्केटिंग मॅनेजर जॉईन झालो इन 2021मध्ये. आणि तेव्हा पोस्ट कोविड फेज चालू होता. सगळेच कंपनी जे ब्रँड होते ते एक त्या फेजमधून जात होते जे ते त्यांना एक रिब्रँडिंगची गरज होती. आणि माझ्यासाठी पण आज माझ्या आयुष्यामध्ये मला एक रिब्रँडिंगची गरज होती, बिकॉज ॲज अ मार्केटिंग करिअर मला जॉईन करायचं होतं. पण जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा तिथे दत्ता सर बसले होते आणि मला माहिती नव्हतं ते अशा साध्या वेशभूषेत होते. मला माहितीच नव्हतं ते कंपनीचे डिरेक्टर आहेत. आणि जेव्हा जॉईन झालो तेव्हा कळलं की ते कंपनीचे डिरेक्टर आहेत, दत्ता जगताप म्हणून. एवढे साधे माणूस त्यावेळी होते. आणि जेव्हा जॉईन झालो तेव्हा एक प्रवास चालू झाला, जसे की आमच्या पार्टनरशिपचा प्रवास चालू झाला. मी आमच्या रिलेशनला एक पार्टनरशिपच बोलेन किंवा ही एकमेकांना हातात धरून न्यायची पार्टनरशिप होती. कारण माझं इथं स्टार्टिंग मार्केटिंगमध्ये होतं, एकदम एंट्री लेवलचं होतं. आणि जेव्हा मी आता 2023 बघतो आहे तेव्हा आय एम ॲट ह्या पोझिशनला आहे की मी सगळे टूल्स जे मार्केटिंगमध्ये आहे ते यूज केले. बिकॉज त्यांनी मला एक संधी दिली की जे काही मार्केटिंगचे टूल्स आहेत ते सगळे युटिलाइज कर, सगळे आपण एक्सपेरिमेंट करू. बिकॉज एक कंपनीला पुढे न्यायचं होतं. आणि ही जी पार्टनरशिपची प्रवास आहे तो 100% मी त्यांच्यासोबत असणार आहे आणि हा प्रवास कंटिन्यू राहणारच आहे. कधी कधी मला असं वाटतं की नियती आणि माझ्यामध्ये एक विलक्षण खेळ सुरू आहे. जसं समुद्राच्या किनारी मी खूप साऱ्या गोष्टींची जुळवाजुळव करतो आहे, खूप साऱ्या गोष्टी मी तयार करतो आहे. आणि एक संकट नावाची छोटीशी लाट येते आणि जे काय निर्माण केलं आहे ते एका चुटकीसरशी घेऊन जाते आणि उद्ध्वस्त करते. आणि परत सगळं नव्यानं सुरू करावं लागतं. आणि आजपर्यंत हे असंच सुरू आहे. उद्योजकतेच्या ह्या संघर्षमय प्रवासामध्ये उद्योगाची उद्दिष्ट साध्य होतीलच. माझी व्यावसायिक झेप ही ठरलेली आहे, पण माझ्यातला माणूस जागृत आहे. मी समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि त्या भावनेतून मी एक आशा फाउंडेशन नावाची संस्था सुरुवात केलेली आहे. ही संस्था समाजातील अनाथ गरीब मुलींसाठी त्यांच्या शैक्षणिक, त्यांच्या मानसिक, त्यांच्या आरोग्याविषयी आणि त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट या सर्व गोष्टींविषयी जागरूकता निर्माण करते आणि त्यांना पाठबळ देते. सो मित्रांनो, माझ्या या जीवन प्रवासामध्ये ज्यांनी मला मोलाची साथ दिली अशी माझी आजी, माझी अपंग मावशी, माझी पत्नी, मुलं, माझा मित्रपरिवार, माझे सर्व सहकारी, आमचे सर्व क्लायंट्स, आमचे सर्व सप्लायर्स, आमचे सर्व वेंडर्स आणि कळत न कळत ज्यांनी मला मदत केली अशा सर्वांचे मी आभार मानतो. तर हा होता यशस्वी उद्योजक माननीय श्री दत्तात्रय जगताप यांचा जीवन प्रवास आणि त्यांची यशोगाथा. पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी भेटूयात एका नवीन यशस्वी उद्योजकासह. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.